टेक्नॉलॉजी स्वस्त झाली आहे, तर त्यामुळे खूप दररोज काही ना काहीतरी नवीन नवीन गाणी येतात. तर ह्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतंय की बाबा हे गाणं काय त्याच्यात स्पेशालिटी आहे किंवा काय खास वाटतंय? मला असं वाटतं की ह्याचा जो सोल जसं मी म्हटलं ना तो खूप इंटॅक्ट आहे आणि ह्याचं जे पिक्चरायझेशन पण त्याने केले ते पण खूपच इनोसंट आहे. तर जेव्हा आपण बऱ्याच डाकचिक दुनियेत राहतो त्याच्यामध्ये एखादं सोलफुल गोष्ट लॉंग लास्टिंग असते. सो आय होप की तसं लॉंग लास्टिंग नेचरचं हे गाणं बनेल बरोबर. इन कमिंग फ्युचर. एक शेवटचा प्रश्न की तुम्ही आज या क्षेत्रात एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. हिंदी सिनेमा असेल किंवा चुंबक सारखा एक खूप संवेदनशील सिनेमा होता मराठीतला. तर असे खूप सारे मराठी मुलं आहेत, तरुण मुलं आहेत की ज्यांना ह्या क्षेत्रात यायचं आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय गायडन्स कराल की त्यांनी कशा पद्धतीने यावं किंवा काय धोके आहेत किंवा काय चांगल्या गोष्टी आहेत? धोके नाही, आपली जी फील्ड आहे ना ती कम्प्लिटली पॅशन ड्रिव्हन आहे. सो जर यायचं आहे तर कम्प्लिटली यायचं आहे. म्हणजे फ्रँकली जे सुशील पण हे करतो आहे पर्टिक्युलरली सॉन्ग रिलीज करणं हे कसं असतं काय असतं याची गणितं मला माहिती नाही. मी पण त्याच्याकडूनच हे जेव्हा ऐकलं पहिल्यांदा हे असं तो काहीतरी करणार आहे वगैरे वगैरे, मी पण 4 लोकांशी बोललो आणि मग माझ्या परीने जे त्याला गाईड करता आलं ते मी करायचा प्रयत्न केला. पण ही जिद्द असते आणि आपण एकदा उतरल्यावरतीच त्यात कळतं कसं कसं जायचं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. सो असं काही त्याचं सेट पॅरामीटर्स नाही की हे करा ते करा आणि मग हे झालं असं नाही आहे. प्रत्येकाचे अडथळे वेगळे असणार, प्रत्येकाचे माइलस्टोन्स वेगळे असणार. पण जर आहे करायची जिद्द तर मग पूर्ण जिद्दीने उतरा आणि हार नका मानू. खूप खूप धन्यवाद सर. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू.